नमस्कार, मी फरजाना मुलानी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे। तरी मी आज तुम्हाला 32 साईज 4 टक्सची पाठीमागील उंची तुम्ही कशी ॲडजस्टमेंट करणार आणि गळ्याची उंची किंवा तुम्हाला लांबी उंची कशी तुम्ही कमी जास्त करणार ह्याच्यावरती छोटासाच व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे मी। जर पॅटर्न कोणी घेतले असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा तुम्ही। हे पहा, ह्याची उंची आहे पूर्ण 13.5। जर समजा त्या कस्टमरला 1 इंच वाढवून घ्यायची असेल तर आपण इथं पॅटर्न टाकून घ्यायचे आणि इथं त्यांची उंचीतून मार्जिंग करून घ्यायची, 14.5 उंची घ्यायची। आणि जर गळ्याची उंची जर त्यांना कमी करायची असेल तर ह्या पद्धतीनं हे डॉट मार्क दिलेले आहेत ना, ह्या पद्धतीनं जाऊ नका तुम्ही। जर तुम्हाला उंची कमी करायची असेल तर 6 घ्या किंवा 7 घ्या, ह्या पद्धतीनं तर उंची ह्यांची वाढवून घ्यायची आणि इथून ह्या पद्धतीनं 2.5 इंचचा गळ्याची रुंदी घ्यायची आणि वरची बाजू पण आहे 2.5 इंच। तर ह्या पद्धतीनं ह्याची गळ्याची रुंदी तुम्ही घेऊ शकता। तर ह्याचा शोल्डर आहे 5 असेल तर 5.25 घ्या नॉर्मल, जेणेकरून आपली शिलाई मार्जिंगमध्ये जाणार आहे। तर हे झालं मुंड्याची बाजू, हे 5.5 मुंडा आहे। हा मुंड्याची बाजू जर तुम्हाला मार्जिंग ह्याच्यामध्ये जर फुगा येत असेल तर ह्या पद्धतीने तर 6चा मुंडा घ्या तुम्ही। 6चा मुंडा घेतला तर एकदम व्यवस्थित येईल। जर फिटिंग पाहिजे असेल तर 5.5चा मुंडा बरोबर घ्यायचा। ही डॉट मार्क दिलेला आहे ह्याच्यावरून तुम्ही कटिंग करून मार्जिंग करून घ्या। तर ही झाली पाठीमागील बाजू। ह्याच्यामध्ये आता बदल करू नका, जे माप आहे ते माप पद्धतीने टाका। आता ही पुढची बाजू आहे, हे पहा अशी ह्या पद्धतीने पुढची बाजू आपण टाकू। जर कोणाला ह्याच्यावरती जर पुढची बाजू जास्त होत असेल तर कमी कशी करायची का, तर हे 14.5 झाल्यानंतर आता योगपट्टी बसणार आहे आपली 3 इंचाची। तर ह्याच्यामध्ये आपण कमी करू नंतर अगोदर पुढचं माप बघू। तर ह्या पद्धतीने माप घ्यायची आणि ह्याच्यावरती टाकून घ्यायचं। ह्याची उंची आहे 12.5, तर आपण ह्याच्यामध्ये 11.5 उंची घेऊ जेणेकरून व्यवस्थित बसेल। या पद्धतीने 11.5 उंची करायची आणि गळ्याची रुंदी घ्या तुम्ही 2.5 इंच या पद्धतीने। आणि समोरचा गळा येतो 5.5, तर 6 इंच घ्यायचा गळा, जेणेकरून शिलाई मार्जिंगमध्ये वरती आणि खाली स्टिचिंगमध्ये जातं। आणि इथून जर तुम्हाला मार्जिंग जास्त होत असेल, कापड कमी राहत असेल तर ह्या पद्धतीने कापड टाका आणि फिटिंग करून घ्या। हे झालं समोरच्या बाजूची आहे, हे माप टाकून घ्या तुम्ही। आता योगपट्टी, आता योगपट्टीसाठी इथं कमी करायचं आहे आपल्याला, तर योगपट्टी टाकायची आहे आपल्याला 3.5 इथे, 3 इथे, तर 2.5 टाकायचे समोरची बाजू आणि मागील बाजू 2 इंच टाकायची, जेणेकरून ह्या पद्धतीने अशी मार्जिंग करून घ्यायची। हे झालं। आता बाही, साधा ब्लाऊज म्हणलं की बाही लांब असते, कमीत कमी 8 साडेआठची बाही राहते। तर अशी ह्या पद्धतीने टाका आणि अशी कटिंग करून इथं घ्या। हे पहा 9 इंच, 9 इंच बरोबर बसते बाही। या पद्धतीने खाली वाढवून घ्या आणि वरच्या बाजूला इथंच ठेवून या पद्धतीने अशी कटिंग करून घ्या तुम्ही। जे मार्जिंग वाढवून मी पॅटर्न टाकले आहे ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग करा आणि व्यवस्थित अशी कटिंग करून स्टिचिंग करून द्या। तर बाय सगळ्यांना।